कुठल्याही पक्षाने किंवा राजकीय पक्षाने मराठी बोला हा मुद्दा मांडलेला नाही. मराठी आपल्याला यायला पाहिजे असं म्हणायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी व्यापारी आता मीरा भाईंदरला व्यापाऱ्यांनी जो बंद केला आणि काही व्यापाऱ्यांनी किंवा तो केडिया म्हणून जे आहेत ते म्हणाले की मी मराठी मला येतं पण मी बोलणार नाही. ही जी आरेरावी आहे ती महाराष्ट्रात मराठी माणूस खपवून घेणार नाही. आता तुम्हाला असं वाटतं का हे वाढत चाललंय? आधी जर आपण बघितलं तर इतकं खुलेआम असं बोललं जात नव्हतं. आता डायरेक्ट बोललं जातंय मी मराठी नाही बोलूंगा, जो करना है करो. हे का वाढतंय? का वाढतंय? कारण का त्यांना आहे ना छुपा पाठिंबा राजकीय पक्षांचा आहे आणि राजकीय पक्ष जे आहेत ते जाणून बुजून त्यांना असं बळकटी देतात की तुम्ही अशी विधानं करा. तसं तो निशिकांत दुबेंनी म्हणाला की महाराष्ट्रीयन लोक तुम्ही आमच्या पैशांवर जगताय. अरे का युपी मी माझं दुकान आहे, माझ्याकडे युपीचे लोक कामं करतात, ते माझ्या पैशावरती जगतात, त्यांचे माझ्यावरती पोट चालतं त्यांचं. आणि ही लोक असं म्हणणार की आमचं पोट त्यांच्यावरती भरतं. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला की असं बोलताना हे वक्तव्य करताना की तुम्ही असं कसं बोलू शकता. आणि भाजपसारखा पक्ष त्यांचा तो खासदार आहे, त्यांच्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजे पण त्यांना लाजा नाही राहिलेल्या आहेत. त्यांना मराठीची गळचिपी करायची आहे आणि मराठीला इथून हद्दपार करायचा हा एक षडयंत्र आहे. मग दोन ठाकरे एकत्र आल्यावर तुम्हाला असं वाटतं मराठीचा मुद्दा जो आहे त्याला कुठेतरी बळकटी मिळेल? निश्चितच आणि मिळालीच पाहिजे. कोणीतरी लीड करायला पाहिजे, कोणीतरी नेतृत्व करायला पाहिजे. आणि जर ते दोन भाऊ करत असतील तर मला त्यांना समर्थन आहे.